फक्त मला आता प्रॉब्लेम ह्या गोष्टीचा वाटतो आहे की गाडी वळवताना मी जेव्हा गाडी वळवते आहे त्या टायमिंगमध्ये माझा जर चुकून मी ब्रेक दाबला वळवता तर तिथे कार्यक्रम होऊ शकतो माझा. पण मी गाडी चालवली आणि चालवल्यानंतर मला गाडीचं म्हणजे वजन काय मला काहीच जाणवलं नाही. असं वाटतं मी काहीतरी सायकल चालवते का, एवढी इझी मला जाते ती चालवायला. नमस्कार मित्रांनो, मी कोमल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप जास्त खास आहे कारण आज मी चालली आहे एका अशा बाईकची टेस्ट राईड करायला जो माझ्यासाठी खूप मोठा टास्क आहे. गाडीचं वजन खूप जास्त आहे, जवळपास 200 ते 210 किलोपर्यंत असं वजन आहे. तर मी माझ्या 5.2 एवढी जी हाईट आहे माझी त्याच्यासोबत मी त्या बाईकला कसं हँडल करणार आहे हेच माझ्यासाठी टास्क आहे. तर आपण आज जाणार आहोत रॉयल एनफील्डची हिमालयन 450 ही बाईक चालवण्यासाठी. तर हिची टेस्ट राईड मी आज घेते आहे. माझा पूर्ण एक्सपिरियन्स हिच्यासोबत कसा आहे मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे. बाईकचं जे वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे तिचं सस्पेन्शन एक नंबर आहे. तर आजचा हा माझा पूर्ण अनुभव कसा असणार आहे, त्या गाडीमध्ये मी काय काय बघितलं, मी काय काय एक्सपिरियन्स केला, लोक जे म्हणतात त्या व्यतिरिक्त माझा पर्सनल अनुभव काय आहे हा मी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण फर्स्ट ऑफ ऑल मला जास्त गोष्टी टेक्निकल माहीत नाही आहेत. मला जेवढा बेसिकली माझ्या CB200वर जसा एक्सपिरियन्स आहे त्यापेक्षा वेगळा एक्सपिरियन्स मला काय येतो आहे. CCsबद्दल आपल्याला माहिती आहे, तिचं मायलेज जे आहे त्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, सस्पेन्शनबद्दल बेसिक माहिती आहे, टॉर्क आपल्याला माहिती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पण जेव्हा मी बाईक चालवणार आहे त्यावेळेस मला किती सुचणार आहे आणि किती नाही माहीत नाही, कारण ती गाडी आहे 200 ते 210 किलो एवढी आणि माझं वजन त्या गाडीला बघायला गेलं तर बापरे बाप. तर हे माझ्यासाठी खूप मोठं टास्क आहे आणि आज मी हा टास्क पूर्ण करणार आहे. तर चला सुरू करू आजचा हा आपला व्हिडिओ. पण व्हिडिओ सुरू करायच्या आधी आपल्या ह्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला. तर मित्रांनो, मी आज आलेली होती खंडाळ्याच्या घाटामध्ये आणि आज मी विचार केला आहे की आज आपल्या जो मोटोब्लॉग सेटअप आहे त्याचं टेस्टिंग करावं आणि यूट्यूबची काही एखाद दुसरी व्हिडिओ बनवावी ह्या हिशोबाने मी आज वर आली आहे. पण थोड्या वेळापूर्वी अचानक मला एक कॉल आला आणि कॉल होता तो रॉयल एनफील्ड शोरूमवाल्याचा. तुम्हाला जर आठवत असेल तर मी काही दिवसांपूर्वी शोरूमला जाऊन चौकशी केलेली रॉयल एनफील्ड हिमालयन 450साठी की मला त्याची टेस्ट राईड करायची आहे. पण त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आता बाईक अवेलेबल नाही आहे. पण शोरूमवाल्यांनी त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि मला आज फोन करून त्यांचे मॅनेजर म्हटले की मॅडम आम्ही तुमच्यासाठी खास हिमालयन 450 अरेंज केली आहे, तुम्ही टेस्ट राईडसाठी कधी येत आहे. मी त्यांना बोलले अहो मी तर आत्ता या क्षणी खंडाळ्याच्या घाटात आहे, खाली उतरते इथून मी 10 मिनिटात थेट तुमच्या शोरूमला येते. तर माझी उत्सुकता खूप जास्त वाढली आहे आता आणि एकदम मला म्हणतो ना की आपली उत्सुकता गगनाला भिडली आहे तसं मला झालं आहे आता. आणि त्या गाडीचं जे शेर्पा इंजिन आहे ते कसं परफॉर्म करतं आहे आणि त्याचं थ्रोटल कसं आहे हे मला सगळं आज चेक करायचं आहे. तर चला. तर मित्रांनो, मी ऑलरेडी एक यूट्यूब व्हिडिओ बनवून खंडाळ्यातून खाली आली आणि मी जेव्हा यूट्यूब व्हिडिओ बनवायला गेली मला एकही आयडिया नव्हती की मला आज रॉयल एनफील्ड हिमालयन 450 पण चालवायला लागणार आहे. आणि मी सहज काय म्हणते, मी डायरेक्टली माझा गोप्रो जो होता तो डूज झाला आहे आणि मी इथे आलेली आहे त्यानंतर. सो मी आजचं जे पण व्हिडिओ बनवणार आहे तो फक्त आणि फक्त तुम्हाला माझा जो कॉकपिट व्ह्यू जो आहे हिमालयनचा त्यासोबत मी तुम्हाला सांगू शकणार आहे. माझं फेस एक्सप्रेशन मी तुम्हाला दाखवू शकणार अनफॉर्च्युनेटली. पण बघूयात आपल्याला कसं जमतं हे सगळं. तुम्हाला माहिती आहे माझी हाईट 5.2 इंच आहे, 5 फूट 2 इंच आहे आणि वजन जे आहे माझं ते 55 किलो आहे. आणि आज मी चालवणार आहे रॉयल एनफील्ड हिमालयन 450. जेव्हा मला आत्ता मगाशी शोरूममधून कॉल आला होता ना तेव्हा पहिली गोष्ट माझ्या मनात आली ती म्हणजे बापरे एवढी मोठी आणि उंच बाईक मी कशी सांभाळणार आहे. पण मनात एकच गोष्ट होती की आज हे करायचंच आहे आपल्याला. तर खंडाळ्याच्या घाटातून मी उतरली आणि सरळ मी चालली आहे रॉयल एनफील्डच्या शोरूममध्ये. माझ्या मनात खूप धाकधूक होती आहे आणि मी तितकीच उत्साहीसुद्धा आहे. फायनली आपण पोचलेलो आहोत रॉयल एनफील्डच्या शोरूमला आणि इथे तुम्हाला खूप कमी ऑप्शन्स भेटतील बाईकमध्ये कारण का आता रिसेंटलीच ओपन झालं आहे. तरीसुद्धा त्यांनी मला हिमालयन 450 अवेलेबल करून दिलेली आहे. तर म्हटलं घराजवळचा हा ऑप्शन भेटतो आहे आपल्याला की बाईकची सर्व्हिसिंग पण इथे जवळच्या जवळ करता येते. तर मग म्हटलं त्याला आपण कन्सिडर करू शकतो. आज आपण घेतो हिमालयनची टेस्ट राईड. ही आहे आपली गाडी आणि आज आपण हिला चालवणार आहे मस्तपैकी. मी तुमच्यावर सगळं शेअर करणार आहे की माझा आजचा एक्सपिरियन्स कसा असणार आहे. मला टेक्निकल गोष्टी जास्त समजत नाहीत पण मला जेवढं स्वतःचा मला जे काही एक्सपिरियन्स होतं तो मी तुमच्यावर शेअर करणार आहे. आपण आता ही गाडी ट्रायलला घेतो आहे, बघू काय होतं आहे, मला जमते का. एकतर अशी जड आहे नाही बाईक.
तर आता आपल्यासमोर आहे कॉमेट व्हाईट रंगाची हिमालयन 450. तर बाईकची राईड सुरू करण्याच्या आधी आपण ना बाईकचं थोडंसं स्ट्रक्चर आणि डिझाईनकडे बघूयात. हिचा जो लुक आहे तो आधीच्या हिमालयनपेक्षा पूर्णपणे बदललेला आहे. आधीची जी हिमालयन होती तिची जी फ्युएल टँक होता आणि आत्ताचा जो फ्युएल टँक आहे त्याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. आत्ता जो फ्युएल टँक आहे तो खूप जास्त मस्क्युलर दिसतो आहे आणि त्याच्यामुळे जी आपली बाईक आहे ती खूप जास्त मजबूत आणि स्टेबल झाली आहे. आणि नेक्स्ट बोलायला गेलं तर हिचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो म्हणजे मोर दॅन इनफ आहे सिटीसाठी. ऑफ रोडसाठी तर बेस्टच आहे, कारण हा 230 मिलीमीटरपर्यंतचा आहे. जेव्हा तुम्ही ह्या बाईकवरून जर एखाद्या खड्ड्यातून गाडी पास केली तर तुम्हाला तुमची जी बाईक आहे ती कोणत्याही प्रकारे खालून घासणार नाही. त्याच्यामुळे हे एक नंबर आहे, ही गोष्ट आहे ना एक नंबर आहे त्यासाठी. नेक्स्ट म्हणायचं माझं फेवरेट गोष्ट जी आहे सीटची डिझाईन. आता ही सीटची जी डिझाईन आहे ती स्प्लिट प्रकारची आहे. म्हणजे फ्रंट रायडर पहिला जो पुढे बसणारा जो रायडर आहे आणि मागे बसणारा पिलियन यांची जी सीट आहे ती सेपरेट असल्यामुळे ह्याचं खूप जास्त कम्फर्ट वाढलेला आहे. अमेझिंग स्टार्टिंगला. आणि बाईकचं तुम्हाला सस्पेन्शनबद्दल माहितीच असेल, ही गाडी स्पेशली सस्पेन्शनसाठी ओळखली जाते. तर रिअर सस्पेन्शनमुळे आणि ह्या बाईकचं सीटचं कम्फर्ट हे दोन्ही मिळून नेक्स्ट लेवल झालेलं आहे. तर बाईकचं इंजिन आणि हायटेक फीचर्स खूपच जास्त अमेझिंग आहेत. बाईकचं जे इंजिन आहे ते शेर्पा इंजिन आहे 452 CCचं आणि हे रॉयल एनफिल्डचं फर्स्ट कूल इंजिन आहे. त्यामुळे काय होतं, जेव्हा तुम्ही कधीही बाईक ट्रॅफिकमध्ये किंवा लांबच्या प्रवासाला घेऊन जातात तेव्हा बाईक ही ओव्हरहीट होत नाही. बाईकचं इंजिन जे आहे ते ओव्हरहीट होत नाही. आता मी ना इथे थांबत नाही, मी खड्ड्यांमधून थाडथाड घालवते गाडी, बघू काय होतं. ही जी स्क्रीन आहे ह्याच्यामध्ये तुम्ही ब्लूटूथ कनेक्ट करून गुगल मॅप्स लावून कुठे त्या स्क्रीनवर नॅव्हिगेशन स्क्रीन म्हणून त्याला यूज करू शकता. मी आता गाडी चालवतीये तर मला हे नोटीस होत आहे. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात आधी मी सांगते तुम्हाला की आता मी इतक्या खड्ड्यांमधून चालली आहे. खूप जास्त स्मूथ फील होतीये मला गाडी. आणि आता इथे मी सगळीकडे उडवत नाही ओके. एकदम बॅलन्स्ड, एकदम मस्त. त्याचसोबत बाईकची जी पॉवर आहे, हॉर्स पॉवर जी आहे ही 40 PS हॉर्स पॉवर आहे. त्याचसोबत 40 न्यूटन मीटर इतका टॉर्क हे जनरेट करत आहे. वाव, खरंच मस्त आहे. यामध्ये 6 स्पीड गिअरबॉक्स आहेत आणि त्याचसोबत स्प्लिट अँड असिस्ट क्लच मिळतोय, ज्यामुळे क्लच एकदम हलका वाटतोय. तर आता मी सेकंड गिअरवर आहे. तर मित्रांनो मी आता थर्ड गिअरवर गाडी टाकले आणि गाडी खूप भारी आहे. टर्निंगला मला किती कसं होतं हे बघूयात. हँडलसाठी एकदम व्यवस्थित आहे बट स्टील ओके. थोडंसं ह्यावर काम अजून जास्त. गाडीवर बसोपर्यंतच प्रॉब्लेम वाटतोय मला. गाडीवर बसल्यानंतर गाडी हवेतच असते. आता मी इझिली टर्न घेतला, मला टर्न घेण्यामध्ये हँडलमध्ये काहीच प्रॉब्लेम वाटत नाही आहे ओके. आता मी खड्ड्यांमधूनही जाते आहे, मला त्यात पण फरक नाही वाटत आहे काही. म्हणजे मी बाकीच्याही गाडी चालवल्यात पण बाकीच्या गाड्यांमध्ये जे खड्ड्यांमध्ये गेल्यावर म्हणजे अशा हात हे होतात, हाताला झटके लागतात. पण ह्या गाडीमध्ये मला ते फील झालं नाही आणि मी कशाला घाबरते. चला पाण्यातून जाऊन बघू.
बाईकच्या हायवे परफॉर्मन्स आणि पिकअपबद्दल जर बोलायला झालं तर मी जेव्हापासून बाईक चालवायला सुरू केली आता एवढ्या वेळात, तर प्रत्येक थ्रोटल जसं मी फिरवते तर बाईकचा पिकअप एक नंबर आहे. जसं मी एक्सलेट करते आहे बाईक सरळ हवेत गेल्यासारखी वाटते, एकदम हवेतच असं वाटतं आहे. आणि बाईकचा जो 40 PS परफॉर्मन्स आहे स्पष्ट कळतो ह्यामध्ये. 80 ते 100च्या स्पीडवर बाईक खूप जास्त स्टेबल आहे. आणि जितकं मला आठवतं आहे जुनी हिमालयन जी होती तिच्यामध्ये व्हायब्रेशन जाणवायचे, पण ह्यामध्ये ते खूप कमी झाले आहेत. इंजिन जे आहे ते एकदम असं रिफाईन वाटतं आहे मला. हिचं जे समोरचं अपसाईड डाऊन फोक्स आहेत आणि मागचं मोनोसॉक सस्पेन्शन, हे जेवढेही मी खड्ड्यांमधून जाते हे सगळं ते गिळून टाकतं आहे. ह्या बाईकवर बसून मला एकही खड्डा आतापर्यंत जाणवलेला नाही आहे. 200 मिलीमीटरचं सस्पेन्शन ट्रॅव्हलचं जादू काय असतं हे मला आत्ता कळतं आहे. आणि जेव्हा मी गाडी वळवायला जाते तर मोठा जर टर्न घेतला तर मला ओके जातं आहे, पण जर मी शॉर्ट टर्न घेतला तर मला बाईक मे बी असं मला वाटते की नाही हँडल होणार. बघू कसं जमतं आहे की नाही. सस्पेन्शन आणि ऑफरोडचा कम्फर्ट जो आहे ह्या बाईकमध्ये एक नंबर आहे. मगाचपासून मी ऑफरोडला बाईक चालवली आहे. आता मी तुम्हाला जस्ट स्ट्रेट तुम्हाला दिसलं एकदम स्मूथ रस्त्यावर, म्हणजे हायवे टाईपच्या रस्त्यावर चालवली. ह्याचं सस्पेन्शन कमाल आहे. मित्रांनो, मी सुरू करते हे गाडीपासून. मी गाडी बघितली आणि ट्रायल पण घेतला, तुम्हाला मी व्हिडिओज दाखवले तसे. तर हिची ही टाकी जी आहे याचं म्हणजे ॲक्च्युली कॉकपिट व्ह्यू जो आहे तो थोडासा मला म्हणजे पटत नाही आहे. पुढे एवढंसंच एवढी मोठी टाकी. पण मी गाडी चालवली आणि चालवल्यानंतर मला गाडीचं म्हणजे वजन काय मला काहीच जाणवलं नाही. असं वाटतं मी काहीतरी सायकल चालवती का, एवढी इझी मला जाते ती चालवायला. कारण तिचं हँडल पण एकदम मस्त आहे, एकदम इझिली मूव्ह होतो हँडल. बसल्या बसल्या तिची हाईट काय म्हणतो, आपली जी सीट आहे ती सीट खूप कम्फर्टेबल आहे. सीट कम्फर्टेबल, हँडल एक नंबर. त्याच्यानंतर मी जेव्हा ह्याला बघते ना, मी तुम्हाला सांगते, जेव्हा मी गाडी चालवत होती तर जेव्हा माझा हा हँडल बार जेव्हा खड्ड्यांमधून गेला आहे किंवा बॅक साईडला पण जेव्हा खड्ड्यांमधून मी गेली आहे ना, मला कुठेच जाणवलं नाही, मला कुठे एकसुद्धा दणका लागलेला नाही आहे. त्या म्हणजे सांगायचं झालं तर हिचे जे सस्पेन्शन आहे एक नंबर आहे सस्पेन्शन. आणि मला इतकं तर काही टेक्निकल गोष्टी माहीत नाहीत म्हणून मी एवढं डिटेलमध्ये जात नाही आहे. पण मला कुठेच खड्डे जाणवले नाही, मला कुठे व्हायब्रेशन जाणवलं नाही. मी 3ऱ्या गिअरपर्यंतच गेली कारण मी जास्त स्पीड घेत नाही गाडीचा. पण मला 5व्या गिअरला माझी सीबी टाकायला लागते, तेवढा स्पीडला ही 3ऱ्या किंवा 2ऱ्या स्पीडलाच जाते. तर आणि त्याच्यामध्ये पण असं वाटतं की मी ओके गाडी चालवते, मी अजून पूर्ण वापरला पण नाही 3रा गिअर, असं पण मला वाटतं. मी अर्धवट वापरून आली आहे. फक्त मला आता प्रॉब्लेम ह्या गोष्टीचा वाटतो आहे की गाडी वळवताना, मी जेव्हा गाडी वळवते आहे त्या टायमिंगमध्ये माझा जर चुकून मी ब्रेक दाबला वळवता तर तिथे कार्यक्रम होऊ शकतो माझा. गाडी पडू शकते कारण एका हातावर पायावर लोड येतो आहे. आणि दुसरी गोष्ट जागेवर वळवणं ही गाडी. आता स्टँडवर तर इट्स ओके, मला येतं ते जागेवर वळवायला गाडी. पण ओव्हरऑल गाडीबद्दल सांगायचं झालं तर गाडी खूप पॉवरफुल आहे. तिला कोणत्याच प्रकारचे व्हायब्रेशन जाणवत नाही आहेत. तिचं सस्पेन्शन जबरदस्त आहे, फ्रंटसुद्धा आणि बॅकसुद्धा. खड्ड्यांमधून गेलं तर फ्रंटला कुठे झटका पण लागत नाही आहे. त्याचसोबत तिचा टॉर्क जबरदस्त आहे, सुरू केली की एकदम हवेतच. थर्ड, तुम्ही आरामात 3ऱ्या गिअरला गाडी 100च्या पुढे तर आरामात तुम्हाला घेऊन जाते. 4था आणि 5वा तर संबंधच नाही या गाडीमध्ये, माझ्यासाठी ॲटलिस्ट. आणि त्यानंतर सांगायचं झालं तर सीट कम्फर्ट खूप चांगला आहे. फक्त मला कॉकपिट व्ह्यू थोडासा म्हणजे मला असं गाडीचं सवय नाही आहे मे बी, त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे. त्या व्यतिरिक्त सांगायला गेलं तर गाडीचं वजन, गाडी एवढी मोठी आहे, जबरदस्त वजन आहे गाडीचं, खूप जास्त जड आहे. मला उचलता नाकी 9 आले. तर गाडी वळवणं थोडं टफ आहे माझ्यासाठी, कुठून काढणं सुरुवात करायला. पण एकदा सुरू केली तर गाडीचं वजन कुठं जाणवत नाही आहे, तर हे पण एक चांगलं आहे. हे आहे खोपोलीमधलं रॉयल एनफिल्डचं शोरूम. इथे आत्ता जस्ट न्यू स्टार्ट झालं आहे, पण आल्या मला लगेच रॉयल एनफिल्डची इथे टेस्ट राईड पण भेटली आहे, सो मिळाली आहे. तर हे आहे शोरूम एकदम हायवेच्या जवळ, हिमालयन
पलीकडे माझी ही आहे गोरिल्ला 450. हे सगळे इथे साईड पॅनल्स, ॲक्सेसरीज. ही क्लासिक 350, ही पण सेमच आहे, कलरमध्ये डिफरन्स. आणि ही लास्टला हंटर 350. तर इथे आपल्यासोबत मॅनेजर आहेत आणि इथली काही लोक आहेत जे स्टोअर चालवतात. हे मी खूप जास्त हॅप्पी आहे कारण मी ह्यांना 2 दिवसापूर्वी सांगितलेली की मला हिमालयन टेस्टसाठी पाहिजे आहे आणि ॲक्च्युली त्यांनी लगेच माझ्यासाठी ही गाडी अरेंज केली आणि मी गाडीची राईडसुद्धा घेतली. इतकी जबरदस्त आहे ही गाडी. आणि एंडमध्ये मी गोरिल्ला 450 ही बाईक जागेवर उचलून पाहिली. ती पण 450 सीसीची बाईक आहे आणि त्याच्या कम्पेअरमध्ये हिमालयन 450 म्हणजे 2 वेगवेगळ्या बाईक्स एकाच सीसीच्या असूनसुद्धा जमीन आसमानाचा दोघांमध्ये फरक होता. एक तर जी होती ॲडव्हेंचर टूरर आणि दुसरी बाईक जी आहे गोरिल्ला ही रोडस्टर बाईक आहे. हे मला माहीतच नव्हतं की सेम सीसीच्या बाईकमध्ये एवढा डिफरन्स असू शकतो. तर मित्रांनो, हा होता पूर्ण रॉयल एनफील्ड हिमालयन 450चा रिव्ह्यू व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.